मैं इस्ताबुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के बीड़ से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां उत्पीड़न और ब्लैकमेलिंग से तंग आकर साक्षी कांबले नामक एक लड़की ने अपनी जान दे दी है। आरोपी का नाम अभिषेक कदम बताया जा रहा है। इसी 20 अप्रैल को साक्षी की शादी तय हुई थी, मगर अफसोस कि साक्षी अब इस दुनिया में नहीं है। आरोपी के ब्लैकमेलिंग से तंग आकर महीनों पहले साक्षी ने अपने मामा के घर पर अपनी जीवन लीला समाप्त कर ली थी, लेकिन अब साक्षी की मां कोयना विटेकर ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पत्र लिखकर इंसाफ की गुहार लगाई है। काय झालं होतं नेमकं साक्षीसोबत, काय नेमकी घटना आहे, पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि आता तुमची न्यायाची काय मागणी आहे? आता आमची एवढीच मागणी आहे की बाबा आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळावा, पण आम्हाला असं वाटतं की पोलीस प्रशासन पूर्णपणे आम्हाला असं बिलकुलच आम्हाला म्हणजे असं आमच्या मुलीचं काय झालंय असं वागत नाही, त्या आरोपींना सपोर्ट करते। आम्ही त्यांच्याकडे DYSP साहेबांकडे गेलं की ते आम्हालाच टार्गेट केल्यासारखं करते। आमचं एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला ह्या आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। काय नाही, एक मुलगा अभिषेक एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे, तिच्या कॉलेज मधलाच होता। मग आम्हाला असं माहिती झालं की बाबा हा मुलगा तिला बोलायला लागलाय किंवा काय, तर मग मुलीने सांगितलं की हा मुलगा असा मला मेसेज वगैरे करतोय। तर आम्ही त्याला बोलवून घेतलं घरी, त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का, तू करून घे। तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही। म्हणलं का करून घेऊ शकत नाही, तर तो म्हणला ती महाराची असल्यामुळे माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाहीत। मग आम्ही म्हटलं की तुला अगोदर नाही का कळालं की ही मुलगी महाराची आहे म्हणून, तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराची आहे म्हणून। मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना, तू जा म्हटलं आम्ही इथून। मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्यांनी। मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय। मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे, मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली, मी बघून घेते तुम्हाला बघते, तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला। मग माझ्या मुलीने फोन घेतला, दीदी म्हणले, मग म्हणले त्याला जर एवढं महाराजच्या मुलीची जर प्रॉब्लेम होता तर मग तो का बोलला, तर म्हणली तुला आम्ही एक्सेप्ट करू शकत नाहीत म्हणली, कारण की महाराजची मुलगी आमच्या घरात एक्सेप्ट होणार नाही। मग म्हणली तुझ्या भावाने माझ्या सोबत केलं ते बरोबर केलं का, मी बघून घेते म्हणली, तुला काय करायचंय ते करून घे, मी पण काय म्हणली पोलीस आहे म्हणली, पोलीस मध्ये आहे। मग तिने फोन ठेवून दिला, ह्यांचं बरंच बोलणं झालं, तुझ्या भावाने असं केलं माझ्यासोबत तसं। मग त्याच्यानंतर तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिने फोन ठेवला। मग माझ्या मुलीने तिला मेसेज टाकला, दीदी हे बघ म्हणली मला तो ब्लॅकमेल करायला लागलाय, मला जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत मी सहन करीन, मला सहन नाही झालं की मी माझा जीव देईन, असं तिला चॅटिंग वर बोललेली आहे माझी मुलगी। आणि परत ती असं त्याला साक्षीला धमकवत होती, त्यावेळेस ती म्हणलेली पण आहे, चॅटिंगची ती सबूत पण दिलाय आम्ही पोलिसांना। ती म्हणली की तुझ्या भावाने माझ्यासोबत जे केलं ते चांगलं केलं असं वाटतंय ना तुला, तर ठीक आहे म्हणली राहू दे, कारण की ती तेवढी धमकावतच होती म्हणून माझी मुलगी घाबरली। मग पुढं काय आम्ही लग्नाची थोड्या दिवस तिला त्याच्यातून काढलं, त्याच्यानंतर आम्ही पाहुणे बघितले, तिच्या चॉईस वर मुलगा बघितला की बाबा तुला आवडतो का, तर हो, सगळं तिला आवडलं, सगळं व्यवस्थित झालं, चांगला मुलगा होता, जमलं, सुपारी फुटली। मग ती त्याच्याशी बोलायला लागली मुलाशी, मग ती त्याच्यातून बाहेर निघाली। मग ज्या वेळेस वौसा वगैरे येऊन तिचे फोटो त्या मुलासोबत बघायला लागला, तिचे व्हिडिओ बघायल्यावर तो एकदमच मग असं तिला ब्लॅकमेलिंग परत असं चालू केलं की तुझे फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासू सासऱ्यांना फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला लग्नात येऊन मारून टाकतो, तुला मारून टाकतो, माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सगळे माझ्या महाग आहेत, मी सगळं मॅनेज करतो। बऱ्याच बीड मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं। मग माझ्या भावाच्या मुलगी ज्या वेळेस झालं त्यावेळेस आम्ही सोलापूरला होतो,
मग सोलापूरला होतो त्यावेळेस आम्हाला फोन, मला त्याच्या अगोदर बोलली पण ती 3:48 बोलली, पण चांगलं बोलली, मग मी कधी येणार आहे काय.